निवडणूक रोखे वटवात भाजपची 6,986 कोटींची कमाई। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय माहिती जारी। निवडणूक रोख्यांच्या कमाईत तृणमूल दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी। महाविकास आघाडीकडून वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न। आरपीआय नेते रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका। तर वंचितने महाविकास आघाडीत जाऊ नये, आठवलेंचा सल्ला। अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक। खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्यांना घरी बसवणार। आंबेडकरी नेत्यांच्या बैठकीत निर्धार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यकारिणीत 6 सहकार्यवाहकांची नियुक्ती। दत्तात्रय होसाबळेंकडून घोषणा। कृष्णगोपाल यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश। उद्या आणि परवा उद्धव ठाकरे यांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा। या दौऱ्यात उद्धव ठाकरे 5 सभा घेणार। महायुतीचं जागा वाटप हे सन्मानजनक होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी घेतली महादेव जानकरांची भेट। महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं 9व्यांदा समन्स। 21 मार्चला चौकशीसाठी बोलवलं। अकोला जिल्ह्यातल्या काही भागात पावसाची हजेरी। पाऊस पडल्यानं वातावरणात गारवा। हवामान खात्याकडून विदर्भातल्या काही भागात पावसाचा अंदाज। यवतमाळच्या राळेगाव आणि दारव्हा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट। काही गावातल्या रब्बी आणि उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक। सापाच्या विषयाची तस्करी प्रकरणी कारवाई। अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होणार। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन समोरासमोर। यावेळी राष्ट्राध्यक्ष झालो नाही तर देशात मोठा रक्तपात होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।